तर आपल्याच घरात मातृभाषेच्या लढ्यासाठी आहे. तुम्हाला माझ्यासोबत बसलेले दीपक पवार आणि सगळे सहकारी बघितल्यानंतर लक्षात आलं असेल की कारण नसताना हिंदीची सक्ती हा विषय जो काय एक महाराष्ट्रद्रोही सरकारकडनं लादला जातोय, त्याला विरोध करण्यासाठी सर्व मराठी माणसं पक्षीय भेदाभेद विसरून एकत्र यावीत म्हणून ही सगळी मराठी प्रेमी एकत्र आलेले आहेत आणि सगळ्यांना आवाहन करतायत. साहजिकच आहे, शिवसेनेचा जन्मच मुळामध्ये भूमिपुत्रांवर म्हणजे अर्थातच महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांवरती होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी म्हणून झाला. आता सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की शिवसेना यांना का संपवायची आहे, कारण यांना महाराष्ट्रावरती यांची हुकुमशाही लादायची आहे. खरं तसं पाहिलं तर आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही आहे, कोणत्याही भाषेचा आम्ही द्वेष करत नाही. पण द्वेष करत नाही याचा अर्थ आम्ही कोणाची भाषा किंवा कोणतीही भाषा उगाच सक्तीने आमच्यावरती लादून घेणार नाही.